क्यूआर कोड आहे तुमच्याकडे? हो आहे. मिस्टर पाटकर, येस. ह्या टॅबलेट्स सकाळी आणि रात्री एक एक आणि साधंच अन्न द्या त्यांना. चालेल. 2-3 दिवसांनी त्यांना फॉलोअपसाठी घेऊन ये. ओके. एक्सक्यूज मी डॉक्टर, त्या पेशंट शनाया अधिकारी आहेत, त्यांचे बीपी फ्लक्च्युएट होते. चला. काय झालं? चल 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 चल, बीपी फ्लक्च्युएट होतोय. तिथून मला बघत होता तो. मी बघितलं. मी तो आला होता. अनुप्रिया, अविनाश, मी बोलले होते ना अविनाश तू जाऊ नको, तो येईल इथे. तो आला होता इथे. कोण आला होता? तो आला होता ज्याने मला इथे मारलं, ब्लिडिंग झालं, मग चक्कर आली मला. तो आला होता इथे. तो कसं शक्य आहे? बाहेर पोलीस उभे आहेत. मी सांगते ना तुम्हाला, मी सांगते ना. तो इथे आला होता. मी बघितलं माझ्या डोळ्यांनी. तो आला. त्याने ना तो चाकू आणला होता त्या दिवशीचा. तो मला मारायला आला होता. डॉक्टर मला मारायचं नाहीये. मला नाही मारायचंय. अनुप्रिया ऐक ना, मला मारायचं नाहीये ग. मला नाही मारायचंय. अनुप्रिया मला मारायचं नाहीये. तो आला होता इथे. मला मारायचं. काय होतंय ती? असं का बोलतेय ती? काही नाही, झालेल्या प्रकाराचा तिने धक्का घेतलाय, बाकी काही नाही. शना प्लीज शांत हो ना. शांत हो. काही नाही होणार. अहो इकडे या ना. शनाया, नाही मारायचं नाहीये मला. नाही, तुला काही नाही होणार आहे. आणि डॉक्टर पण बरोबर बोलतायत. अगं पोलीस आहेत इथे, कोणी येणार नाही, कोणी आलंही नव्हतं. हा, आणि झालं, डिस्चार्जची प्रोसेस मी कंप्लीट केली आहे. आता इथून आपण निघायचं. हा, एकदा तुझ्या घरी गेलीस ना, मग काही होणार नाही. सिक्युरिटी एकदम टाईट ठेवू आपण. नाही त्या घरात कशी जाऊ मी? त्या घरात ते रक्त, तो चाकू, नाही मी नाही जाऊ शकत त्या घरात. मला भीती वाटते. तो येईल. तो तिथे मला मारायला येईल. मी एकटी असेल ना तर तो येईल मला मारायला. नाही जे के पण नाहीये घरात. मी एकटी नाही जाणार तिकडे. नाही काही नाही होणार आहे तुला. तू शांत हो बघू. रिलॅक्स. अहो ऐका ना, खूपच घाबरली ती. अशा परिस्थितीत आपण तिला तिच्या घरी एकटं कसं सोडायचं? आणि कशी राहील ती एकटी? जेकी सर पण नाही. मी काय म्हणते, आपण तिला आपल्या घरी घेऊन जाऊया का? असं झालं तर बरंच होईल, कारण आता त्या क्लिनिकली ठीक आहेत, पण घाबरल्यामुळे त्यांचा बीपी वर खाली होऊ शकतो. आणि त्या जर 4 माणसात राहिल्या तर त्यांना सिक्युअर वाटेल, आणि तोपर्यंत त्यांचे मिस्टर पण येतील. बरोबर ना? हो बोला ना काहीतरी. घेऊन जाऊया ना तिला आपण आपल्या घरी. हा ठीक आहे. शनाया, तू येशील ना आमच्या सोबत आमच्या घरी राहायला? हो, तू आणि अविनाश सोबत असाल तर मी सेफ असेन तिथे. तो तिथे येणार पण नाही. मला काहीच होणार नाही. मला प्लीज घेऊन चल तुमच्याकडे. प्लीज अनु, प्लीज मला घेऊन चल. हो आपण लगेच निघूया. हा, मिस्टर पाटकर, तुम्हाला आधी पोलिसांना इन्फॉर्म करावं लागेल. हो, मी करतो इन्फॉर्म. एक ना काम कर, पिऊला फोन कर आणि इन्फॉर्म कर. हा, तिला सांग तिची रूम वगैरे सगळं तयार करून ठेवायला. ओके, मी येऊ जाऊ पोलिसांची बोल. नको काळजी करू शनाया, आपण जाऊ घरी. थँक्यू अनुप्रिया, तू खरंच खूप चांगली आहेस ग. थँक्यू. शनाया, रिलॅक्स. आता तू माझ्या घरी येणार आहेस, त्यामुळे काळजी नाही करायची. सगळं ठीक होईल आणि तू लवकर बरी होशील. रडू नकोस. तू खरंच खूप चांगली आहेस अनुप्रिया, पण हा चांगुलपणा तुला खूप जास्त महागात पडणार आहे ग.
हॅलो. पिहू मी बोलते. हा आई बोल. बरं झालं तूच फोन उचललास. ऐक ना, नीट लक्ष देऊ नाही का? मी आणि बाबा शनायाला घेऊन आता घरी येतोय. आपल्या घरी? आपल्या घरी नाही तर आणखी कोणाच्या घरी? अगं आई, पण तिचं घर आहे ना, ती आपल्या घरी काय येते? ती एकटी आहे तिच्या घरी. जे की सर नाहीये तिथे दुबईला गेलेत. त्यात तिच्या जवळचं कोणी नाहीये. ती बिचारी इतकी टेन्शन मध्ये, इतक्या स्ट्रेस मध्ये, इतकी इन्सिक्युअर आहे. मला खूप दया येते बिचारीची. आई, दिस इज टू मच. तू अति करतेस, मी नाही पिहू. तुला म्हटलं ना तिला बरं नाहीये. ती एकटी आहे, तिच्या जवळचं कुणी नाहीये. अशा वेळेला एक मैत्रीण म्हणून मी जर तिला म्हटलं की तू आमच्या घरी ये तर काय हरकत आहे? माणूस की आहे की नाही पिहू? आई, दुसरी व्यवस्था होईल काहीतरी. तू का असं? पिहू, मी आता हॉस्पिटलमध्ये आणि मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. प्लीज बाळा, प्लीज समजून घे सिच्युएशन. बरं, आई आणि वहिनींना पण सांग की आम्ही तिला सोबत घेऊन येतोय. हॅलो पिहू, ऐकतेस ना? कळलं. ठेवते आता. ठीक आहे. काय करायचं या मुलीचं? काय काय झालंय? आई बाबा त्या शनायाला घेऊन आपल्या घरी येत आहेत. काय? आपल्या घरी? अगं कशाला? आपल्याकडे एवढे पैसे नाही तिच्यावर खर्च करायला, तिची सेवा करायला. आई आई काय बोलताय? मी काय सांगितलं होतं तुम्हाला, विसरलात का? काय सांगितलं होतंस? काही नाही, मी हेच म्हणाले होते आई ना की मोठ्या घरातली माणसं आहेत ना ती, त्यांना मदत करायची संधी का सोडायची आपण? माणूस की हेच सांगत होती मी आई. हो ना? हो, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. येऊ दे तिला घरी, येऊ दे ग. आणि ती शनया बिचारी चांगली आहे, गरीब आहे स्वभावाला. येऊ दे ना, येऊ दे. आली तर बरंच होईल. वा शनाया, काय प्लॅन होता तुझा, मानलं तुला. नाही, तू या घरात येशील हे माहित होतं, पण इतक्या लवकर येशील असं वाटलं नव्हतं. गुड, व्हेरी गुड. फायनली आता शनाया या घरात येणार आणि अनुप्रिया पाटकरची इथून कायमची हकालपट्टी होणार. हाय बेबी. काल खूप फोन केले तुला. हो का? ते नाही, मला माहिती आहे, सगळं कळलंय मला. सगळं कळलंय? हो, अविनाशनेच सांगितलंय. अविनाशने? तुझा काही पत्ता नाही, मग शेवटी त्या झुरळाला फोन करावा लागला ना. त्यानेच सांगितलं तुला बरं नाहीये. अच्छा. ओ. आता बरी आहेस ना? हो हो, मी ठीक आहे, एकदम बरी आहे मी आता. बरं वाटतंय. गुड. बरं, मी नेक्स्ट फ्लाईटने लगेच येतोच आहे. नेक्स्ट फ्लाईटने? आता लगेच फ्लाईट नाही आहे ना, नाही तर आलो असतो लगेच. नाही तसं नाही बेबी, म्हणजे कशाला ना उगाच. उगाच? उगाच म्हणजे? अगं तू आजारी आहे, त्यात तू माझी बायको आहे, मग मी यायला नको? नाही तसं नाही बेबी, मी आता बरी आहे, मी कम्प्लिटली फाईन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आय डोंट बिलीव्ह यू. व्हिडिओ कॉल कर. व्हिडिओ कॉल? अगं मी जे बोलतोय तेच काय परत बोलतीये? मी व्हिडिओ कॉल करतोय. नाही बेबी, ऐक ना, मी काय म्हणते, मी आता जस्ट उठले रे, अवतारात आहे मी, नंतर करते ना कॉल. हे तू मला सांगतेस? मला माहितीये तू झोपेतनं उठल्यावर कशी दिसतेस ते. मला चालतं, रादर तशीच आवडतेस तू मला. व्हिडिओ कॉल करतोय, कॉल उचल. हॅलो हॅलो बेबी. हॅलो 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 बेबी, आवाज येत नाहीये. हॅलो बेबी.
आई म्हणालीये म्हणून, नाही तर घरात पाय सुद्धा ठेवू दिला नसतं शनायाला. मला अजूनही कळत नाहीये तिला काय यायचंय आमच्या घरी. फायनली या घरात आणि तुझ्या संसारात मी एंटर केलंय अनुप्रिया. आता हे जास्त दिवस तुझं राहणार नाहीये. आता हे घर आणि तुझा हा संसार माझा होणार आहे. म्हटलं होतं ना मी, शनायाला जे हवं असतं ते ती मिळवतेच. शनाया, ये ये ये, बस ना इथे, बस. बस सावकार. सावकाश. हो सावकाश. काय होतंय? चक्कर येते का? खाली बस तू. हा बस बस. पाणी मिळेल? पाणी. हो पिहू, पाणी आण ना बाळा. ये. हे पाणी नळाचं असेल ना? पाणी चांगलं आहे. आमच्या घरातले सगळे हेच पाणी पितात. पण मी नाही पित ते पाणी. मिनरल वॉटर लागतं मला. या पाण्याचा त्रास होतो ऍक्च्युली मला. हो का? हरकत नाही, मिनरल वॉटर मागवतं ना. ये बाळ, प्रथम ये. थांब, मोठा बाटलाच सांग. हा जा. शनाया, कॉफी घेशील? हो, पण साधी कॉफी नाही चालत मला. प्रथम थांब, येताना रिच कॉफी आणि आल्मंड मिल्क पण घेऊन ये. पैसे द्या. ये बाळा, प्रथम ये. ये घे, आणू. तुला अजून काही हवंय का? काही हवं असेल तर आत्ताच सांग. नाही, आणखी काही नकोय मला, आणि लागलं तर तुला सांगेन मी. जा प्रथम, तुझा पटकन घेऊन जा. शनाया, कशी आहेस तू आता? छान वाटतंय. अगं मी ऐकलं ना हे सगळं. इतकी काळजी वाटत होती तुझी. अगं मला तर टेन्शनच आलं होतं. मी देवाजवळ बसून होते हात जोडून, तू ठीक व्हावी म्हणून. खरं सांगू काय, तुम्ही सगळे ना खूप चांगली माणसं आहात. किती काळजी करताय माझी, किती कन्सर्न दाखवताय माझ्याबद्दल. थँक्यू सो मच. मला ना आत्ता इथे आल्यानंतर एकदम माझ्या फॅमिलीत आल्यासारखं वाटतंय. अगं आता तू आमचीच आहेस काय अनु? हो ना.
शनाया हं? ते प्लीज जरा सँडल्स बाहेर काढशील का? ओ सॉरी, ते मी विसरले ग काढायचं. It's okay. काढते मी काढते. अगं आय, काय झालं? काय होतंय? हात दुखतोय. खाली टेकवला ना, दुखला हात. अरे सॉरी 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 मीच विसरले. थांब, थांब थांब. हळू पाय पाय पण. हो 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 सॉरी सॉरी. सोडते. अहो नाही सोड. नाही ठेवतो ना. नाही, तुम्ही कसं ठेवाल? तुमच्या हातात कसं वाटेल ते. मी ठेवते, मला काही हरकत नाहीये. ऐक ना, तुझ्या रूम मध्ये जा, आराम कर. पिहूने तुझी रूम लावली हा? शनाया, आमचं घर साधं आहे. तुझ्या घरा एवढं मोठं नाहीये, थोडंसं ऍडजस्ट करावं लागेल. पण आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासाठी, काहीच कमी पडू देणार नाही. अगं आता ती ऍडजस्ट करणारच. नाही परत कोणी आलं आणि चाकूने हल्ला वगैरे केला तर तिच्यावर? म्हणूनच तर आले ना मी इथे. तुमचं घर कसं असं छान माणसांनी भरलेलं आहे. हो हो. मला असं घर खूप आवडतं माहितीये. पण आमचं घर कसं मोठं आहे, पण घरात आम्ही दोघंच असतो. घर खायला उठतं मला. त्यात जे के हा असा अचानक आउट ऑफ इंडिया निघून जातो, मग तो खूप बोर होतो मला घरात. आता इथे आले ना, इथे खूप छान वाटतं. असं वाटतं आता इथून परत कधी जाऊच नाही. शनया, तुला हवे तितके दिवस तू राहते. आम्ही सगळे आहोतच काय ग. सो स्वीट ऑफ यू आई. मला असं वाटतं तू जाऊन जरा आराम कर. तू जा ना, तू खोलीत जाऊन आराम कर. तुला काय हवं नको ते सगळं आम्ही आणून देतो तुला. हो. अरे सावकाश. गरगरल्यासारखं होतं. बस बस, तू नको जाऊस रूम मध्ये. अविनाश, प्लीज मला रूम मध्ये घेऊन चल ना. पण कशाला? मी आहे ना, मी नेते तुला. चल. अगं पिहू, तू कसं घेऊन जाणार आहेस तिला? तू केवढी, तिचा तोल गेला तर सांभाळता येणार आहे का तुला? पिहू राहू दे बाळा, बाबा नेतील तिला. अहो अविनाश, मला उभं राहत नाहीये. प्लीज चल ना लवकर. अहो न्या ना तिला. चल. सावकाश. भाऊजी व्यवस्थित. हा हो हो हळू हा. हो. काय पण नखरे हिचे. हाय तर नुसती हाडाची काढ. अशी फुंक मारली ना, उडून जाईल हवेत. आई असं का बोलते तुम्ही? ऐकेल ना ती. बरं मी पटकन स्वयंपाकाला लागते. हा जा बाई, लवकर कर जेवण, मला भूक लागली. हो मी लागते तयारीला. आई सांगते काहीतरी. हा ठीक आहे, बोल. पण ती शनाया काय खात असेल काय नाही देवाला माहिती. नाही म्हणजे तिचे डाएट असणार, त्यात आत्ता तिला पथ्य पाळावं लागणार. अनुचा ना चांगलाच पिट्ट्या पडणार आहे. तू आहेस ना, तू जरा मदत कर ना तिला. मैत्रीण कोणाची आहे? अनुची ना. मग काम पण अनुच करणार आई. मी कशाला करू? एक नंबरची आळशी आहेस तू. तुला कल्पनाच नाही आहे तुझी काही सेवा करतेस ना शनायाची, त्याचं तुला काय फळ मिळणार आहे ते. सावकाश. साधी आहे ना काय? रूम? साधी आहे ना. हा म्हणजे
तसं अगदीच नाही, पण थोडी मिडल क्लास वाटतेय. वाटणारच ना, मोठ्या घराची सवय आहे ना, त्यामुळे तुलाही होईल हळूहळू सवय. नाही, आता मी आले ना तुझ्या लाईफमध्ये, बदलतील तुझ्या ही सवयी. थांब ना, मी करतो थांब. कॉफी तुला आणखी पाहिजे कौशी? आहे. नाही नाही नको. तुला कॉफी आवडते का बघ. तुझ्या पद्धतीची करायचा प्रयत्न केलाय, पण तशी झालीये नाही माहित नाही, पण मी शिकून घेईन आवडली नाही तर. रिलॅक्स अनुप्रिया, तू एवढी प्रेमाने बनवलीस ना माझ्यासाठी, जशी असेल तशी पेन मी. थँक्यू. खोली आवडली का? अगदी तुझ्या घरासारखी नाहीये, पण नाही असं काही अगदीच नाहीये, पण तुम्ही दोघं माझ्यासाठी आता एवढं करताय म्हटल्यावर मी ॲडजस्ट करून घेईन ग. हो. बरं मला सांग, आता काय खाणार आहेस तू? सूप, सॅलेड? फक्त एक रिक्वेस्ट आहे, बाहेरचं काही खायचं नाहीये, बाहेरून काही ऑर्डर करायचं नाही. तू म्हणशील ते करेन मी, पण बरं वाटेपर्यंत तुला बाहेरचं खायचं नाही. काय हो? आणि हो, ठणठणीत बरी होईपर्यंत जायची घाई करायची नाहीयेस तू. अजिबात नाही. तू म्हणत असशील ना तर कायमची मी इथेच राहते. काय काही जोक करते. नवऱ्याचा फोन येऊ दे फक्त, कशी धावत जाते बघ त्याच्याकडे. माझा नवरा इथेच असेल तर? अगं म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुमचा हा सगळा पाहुणचार बघून ना JK पण इथेच राहायला येईल असं मला वाटतंय. अच्छा, अगदी चालेल मला. बरं चला, मी जाते, स्वयंपाकाची तयारी करायची, आईंना भूक लागली. कॉफी गार होईल, घे. मी पण ऑफिसला जाऊन येतो. मी तू कुठे चाललायस ऑफिसला? अभि, अगं तू मी इथे एकटी, मी बोर होईन ना. अगं तू बोर काय होशील? ऑफिसला जाणं काम आहे ते. अभि, ऐक ना, राघव आहे ना तिथे, त्याला फोन करून सांग ना काही वाटलं तर. अगं राघव 2 शब्द नीट बोलू शकत नाही तो, लोकांची काय बोलणार आहे? तू मला जाऊ दे, ऐक सरक. अरे मग त्याला फोन करून इन्स्ट्रक्शन दे ना. अगं पण थांब ना 10-15 मिनिटं. इथेच आहे ना मी, परत येतो 10-15 मिनिटात. ठीक आहे, जा. आलोच. काय घर आहे, टिपिकल मिडल क्लास. आणि वास पण कसा येतोय. शी, मी नाही राहू शकणार इथे. त्यापेक्षा ना मी अविला तिकडे घेऊन जाते. दॅट्स नाईस आयडिया. गुड शनाया.